नमस्ते, मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर आपण बघणार आहोत काठपदरच्या साडीवर अस्तर ठेवून ब्लाउज कटिंग। तर माझ्या चॅनलला नवीन असाल तर अगोदर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलवर असाल तर सबस्क्राइब करा। आता सगळ्यात अगोदर आपण याची बाही कटिंग करणार। आता आपल्याला बाहीलाच काठ घ्यायचे, तर आपण याची 4 लेयरमध्ये घडी घालायची जशी आहे तशी। आता मी अगोदर बाही काढून घेते। आता जो उरलेला एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण सगळा जरी काढून घेतला तरी काही हरकत नाही। उरलेला मी थोडंसं जास्तच ठेवते। आता जे नवीन आहे त्यांना प्रश्न पडणे हे जास्त कशासाठी, तर तुम्ही जुने व्हिडिओ पण जाऊन बघा का ज्यावेळेस आपण परफेक्ट कटिंग ही अस्तरवर करतो आणि ज्यावेळेस आपण अस्तर जॉईंट करतो मेन फॅब्रिकला त्यावेळेस आपण उरलेला कपडा सगळा कट करून टाकतो। मग त्यावेळेला त्याचं काहीच कामात येत नाही। मग आपल्याला फक्त अस्तर हे परफेक्ट कटिंग लागते, मेन फॅब्रिकचं काही नाही। थोडंफार मागं पुढं जरी झालं तर तिथे आपण कटिंगमध्ये काढून टाकतो। जसं मी आत्ता पाठीचा भाग हा कट केलाय, परफेक्ट अशी कटिंग होते अस्तरवर। तुम्हाला माझ्या कामाची पद्धत आवडली की नाही नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, कारण भरपूर सारी गर्दी असताना हा सगळा वेळ आपण तुमच्यासाठी देते मी। का तुम्हाला अजून जर कटिंग व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट करा, कमेंटचं नक्की उत्तर दिलं जाते। आता मी हा भाग असा का बरं टाकला, कारण हा लाइनिंग उभ्या लाइनिंग आहे पिसावर, तर ते व्यवस्थित फिटिंगला आणि आपल्याला स्टिचिंगला पण व्यवस्थित जातं। सगळ्यात महत्त्वाचं स्टिचिंगपेक्षा फिटिंग महत्त्वाची आहे, तर त्याच्यासाठी मी लाइनिंगमध्येच हा भाग टाकलाय। कारण आपल्याला बाहीला जिकडून काट आले आपल्याला ती साईड कटिंगसाठी घ्यावी लागली, पण बाकीचं मग जसं मला योग्य वाटलं लाइनिंगमध्ये त्यानुसार मी ब्लाउज कटिंग केलाय। अशा पद्धतीने आपला हा ब्लाउज जवळजवळ पूर्ण कट झालाय। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्ते।